आजपासून नमो शेतकरी योजनेचा निधी येणार आहे। आजपासून 2000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत। हा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। केंद्र सरकारकडून शेतकरी सन्मान निधीच्या रकमेत वाढ करण्याबाबतची घोषणा होऊ शकते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून शेतकरी सन्मान निधी 6000 रुपयांवरून 8000 रुपये करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून सरकारनं कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे। जून 2025 पर्यंत थकबाकीदारांची माहिती मागवली जाते। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। खरीप नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा, शेतकऱ्यांना दिलासा। या ठिकाणी बघू शकतात हेक्टरी 17,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। राज्यात हजारो तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9,000 शिधापत्रिका धारकांचे आता धान्य बंद होणार। निकषात न बसणारी 6 महिने धान्य न नेलेल्यांचा यामध्ये समावेश असणार। सुकाऱ्यांसाठी मागितले 295 कोटी, दिले 78 कोटी। शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकऱ्यांची कोंडी कायम। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। नवीन हरभरा बाजारात येण्यापूर्वीच भाव घसरले। गत आठवड्यात प्रति क्विंटल 5400 रुपयांवर व्यवहार होणारा हरभरा सध्या सुमारे 5000 रुपयांच्या खाली आला आहे। संत्रा मोसंबी फळगळ अनुदान वाटप, शेतकऱ्यांची निराशा। 22,500 रुपये प्रति हेक्टर मंजूर होऊन देखील मिळाले केवळ 12,500 रुपये अनुदान। वसमतच्या केळीला मिळाला सोन्यासारखा भाव। रमजान पूर्वीच प्रति क्विंटल 2100 रुपयांचा उच्चांक। 2 महिन्यांपूर्वी झाली होती केळींच्या भावामध्ये घसरण। जन्म मृत्यू नोंदणी 21 दिवसात बंधनकारक, वेळेत नोंदणीचे केले आहेत आवाहन। अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना बनावट खतांचा पुरवठा, बोगस खतांची रॅकेट। गुजरात, सोलापूर, नांदेडहून आले खत। शेतकऱ्यांचे थकीत चुकारे आणि बोनस लवकरच खात्यात जमा होणार। खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती। आता कुत्रा चावल्यावर मिळणार नुकसान भरपाई, डॉग मेडिक्लेम। कुत्र्याने एखाद्याला चावा घेतल्यास मिळणार नुकसान भरपाई। 80% खर्च दिला जातो शस्त्रक्रियावर। महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून SIR, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक आयोगाने दिले पत्र। आठवड्याभरात सातत्याने बदलत आहेत तुरींचे दर। 7 ते 8 हजार रुपयांमध्येच होत आहे घट आणि वाढ। बाजार समितीत आवक कायम। आंबा मोहरला, ढगाळ हवामानामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत। सरलेल्या वर्षात कांदा निर्यात 20% घटली। विदेशी चलनासह शेतकऱ्यांचे नुकसान। अवकाळींचा फटका आणि उन्हाचा चटका, लाल मिरची आग ओकत आहे। यंदा मिरचीच्या दरात 75 ते 125 रुपयांनी वाढ झाली। सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे चांगलाच फटका। हिंगोलीच्या बाजारपेठेत पिवळ्या सोन्याचा श्री गणेशा। येणाऱ्या दिवसात वाढणार नवीन हळदीची आवक। सध्या भाव आहे 13 ते 14,000 रुपयांच्या दरम्यान। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक आहेत। लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता। बळीराजाला चिंतेचे कारण नाही, शेततळे योजना ठरणार संजीवनी। जालना जिल्ह्यातील 1355 शेतकऱ्यांना मिळाले शेततळे। 10 कोटीचे अनुदान केले आहे वाटप। 75,000 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले। यंदा एसटी सेवेच्या ताफ्यात 8,300 नव्या बसचा समावेश। 20 ते 25,000 बस खरेदीला राज्य सरकारने दिली मान्यता। उत्पादन निघताच बाजारात तुरीची आवक वाढली। दर सुमारे 700 रुपयांनी घसरले। शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी। शासकीय धोरण व बाजारातील अनिश्चिततेचा याला फटका बसला। सध्या तुरीला 7,800 रुपयांचा दर आहे। राशन दुकानातून तांदळाऐवजी मिळणार आता मक्का। नाशिक जिल्ह्यातील राशन कार्ड लाभार्थ्यांना मार्च महिन्यात मक्का मिळण्याची शक्यता आहे। शरद पवारांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी काँग्रेसची एक अट आहे। समर्थकांच्या बदल्यात हवी विधान परिषदेतील जागा। अतिवृष्टी जमीन खरडून उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हक्काचे अनुदान द्या। तहसील कार्यालयावर शेतकरी धडकले। टाळे ठोको आंदोलनाचा दिला इशारा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज। विदर्भातील 2 जिल्ह्यांमध्ये विजासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली।
सोमवारी म्हणजेच की येत्या सोमवारी अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला, तर मंगळवारी म्हणजेच की दुसऱ्या दिवशी सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. डाळिंबाचे आगार असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारातील आवक ही कमालीची मंदावली आहे. आवक कमी झाल्याने बाजारामध्ये डाळिंबाच्या दरामध्ये प्रति किलो 200 रुपयांचा टप्पा पार केला आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने या आश्वासनाकडे पाठ फिरवल्याचा आरोप करत प्रहार पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. कर्जमाफीबद्दल मोठी खुशखबर. जिल्हा बँकेचे 62,571 शेतकरी थकीत आहेत. काही मृत कर्जदारांच्या वारसांनी माहिती घ्यावी असे आवाहन बँकेकडून करण्यात आले. राज्यातील सर्व थकीत शेतकऱ्यांची अचूक यादी तयार करण्याचा शासनाचा उद्देश आहे. माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील थकीत कर्जदारांचा अचूक आकडा शासनासमोर लवकरच येणार आणि आकडा आल्याच्या नंतर त्यानंतर कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र असतील याची यादी सर्वात पहिले आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली. जानेवारी 2026च्या हप्त्यांची प्रतीक्षा लाभार्थी महिलांना लागली असून लवकरच 1,500 रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या 2 दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता एकूण 1,500 रुपये खात्यात जमा होतील. आता एसटी मध्ये प्रवास करताना सवलत मिळणार नाही. तुम्हाला हे काम करावे लागणार, तरच तुम्हाला एसटी प्रवास मोफत आणि 50% सवलत तुम्हाला या ठिकाणी मिळेल. राज्यातील एसटी प्रवाशांना तिकीट सवलतीमध्ये फक्त आधार कार्ड किंवा जन्म तारखेचा पुरावा पुरेसा नाही. आता महिलांना 50% आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठांना 100% म्हणजेच की मोफत तिकीट सवलत हवी असेल तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच की NCMC कार्ड अनिवार्य आहे. NCMC कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. हे कार्ड तुम्हाला 199 रुपयामध्ये एसटी मंडळाच्या अधिकृत कार्यालयामध्ये मिळेल. यात 100 रुपयांचा किमान बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे. सोने चांदी ब्रेकिंग न्यूज. आज 2 लाखांनी भाव कोसळले. सर्वात महत्त्वाची व मोठी बातमी. सोन्या चांदीच्या दरात गेल्या 20 दिवसात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. भाव जवळपास 2 लाखांनी खाली आले आहेत. गेल्या 20 दिवसात चांदीमध्ये जवळपास 1,80,000 तर सोन्यामध्ये जवळपास 20,000 घसरण नोंदवण्यात आली. मुंबईत आज चांदीचे भाव किलो मागे 2,70,000 आहेत, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,56,000 आसपास आहेत. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की खात्यात 4,500 ते 6,000 रुपये येणार का? मंत्रालयातून आली मोठी अपडेट. ज्या महिलांनी आता EKYC पूर्ण केली त्यांचे पैसे एकत्र जमा होतील का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. यावर महिला व बाल कल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी झाली आहे. त्यांच्या मते ज्या महिलांची EKYC पूर्ण झाली आहे त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार. त्यानंतर अंतिम मान्यता मिळेल. मग रखडलेले हप्ते त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत. तात्काळ पैसे मिळणार नाहीत. 31 मार्च नंतर हप्ता देण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे महिला लाभार्थ्यांनी प्रतीक्षा करावी. म्हणजेच की आता ज्या लाडक्या बहिणींना हप्ते येत नाहीत त्यांनी EKYC करावी. EKYC झाल्याच्या नंतर 31 मार्चच्या नंतर त्यांच्या खात्यात 1,500 रुपये किंवा राहिलेले रखडलेले हप्ते एकूण 6,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा